की इतके सारे आंबे घरी येतात बघा, कधी कधी नसलं की काहीच नसतं. म्हणलं चला आंबे घरी आले तर आमरसपुरी झालीच पाहिजे ना. ती पहिला आंबा देवाला ठेवला. आज संकष्टी होती, नणंदबाईंचा उपवास पण होता. आपल्याला काही उपवास निभत नाही, त्यामुळे आपण उपवास पकडायच्या नादी लागत नाही. वर्षातून 3दा फक्त मी मोठे मोठे उपवास पकडते. ते भांडी घासून येते तोपर्यंत नंदबाईंनी वांग्याचं भरीत केलं, तर मसाले भातचा कुकर लावला होता आणि ते आमरस पण बनवत होत्या. मिक्सर मध्ये बनवलेल्या आमरसापेक्षा हाताने बनवलेल्या आमरसासारखी चव कुठे नसते बघा. मला असं हाताने बनवलेलाच आमरस आवडतो. तर इथे मोदक पण बनवायचे होते. उकडीचे मोदक तर नाही बनवले, पण आम्ही गव्हाच्या पिठाचे मस्त असे मोदक बनवले. हे सगळे आम्ही आज अंगारकी संकष्टी म्हणून बनवत होतो. पण देव काय वासाचा धनी असतो हो, सगळे परत आपल्याच पोटात जाणार होतं. तर मी मोदक तळून घेणार होते. इथे मस्त असे मोदक तळून घेतले. आज चंद्रोदय पण खूप उशिरा होता बघा. मग इथे आमचा हळूहळू स्वयंपाक चालू होता. इथे मी लगेच पुऱ्या लाटून दिल्या. नंदबाईंनी पटापट पुऱ्या तळून घेतले. त्यानंतर तळून झालेले मोदक पण बाप्पाच्या समोर ठेवले. आमच्या दोघींना घरी काय काम नसते म्हणून नवरोबाने आमच्या दोघींना नवीन काम दिलं होतं बघा. ते नंतर आम्ही करत बसलो. त्यानंतर नंदबाईंनी इथे देवाला नैवेद्य दाखवून घेतला. भूक तर सगळ्यांना लागली होती. नंदबाईंचे इथे बघा आत बाहेर सुरू होतं. कधी चंद्र दिसतोय असं ते शोधत होते. हवामानामुळे आमच्या इथून काही चंद्रदर्शन झालंच नाही. मग दिलेल्या टायमिंग नुसार नंदबाईंनी उपवास सोडून घेतला आणि आम्ही पण जेवण करून घेतलो. तर चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये.